नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार. ITI मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय म्हणजे परीक्षा. या परीक्षा संदर्भात नुकतंच नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या नोटिफिकेशन संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, स्वतः लक्ष देऊन ऐका, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ दुसऱ्यांना पाठवा आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला आवडल्यानंतर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे मी वेगवेगळे विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे आणि नक्कीच तुमचा हा प्रतिसाद मला प्रेरित करत आहे. तर ही प्रेरणा तुमच्याकडून मिळणारी मला अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि माझ्या या व्हिडिओमुळं अनेक जणांना एक चांगली माहिती मिळेल अशी मी एक अपेक्षा बाळगतो. विद्यार्थी मित्रांनो, DGT कडून नुकतंच 28 डिसेंबर 2020 रोजी एक नोटिफिकेशन आलेलं आहे. नोट ऑन ऑल इंडिया ट्रेड टेस्ट 2020 म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये एकूण 15,000 ITI आहेत आणि त्या 15,000 ITI मधून 137 व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं. तर या 137 व्यवसायाचं ऑनलाईन परीक्षा हे घेण्याचे निश्चित झालेलं आहे. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा 137 व्यवसायाची पूर्ण होणार आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या फेजमध्ये 28 डिसेंबर पासून 12 व्यवसाय करता परीक्षा घेण्यात आली आणि त्याच्यानंतर 4 जानेवारी 2021 पासून 4 जानेवारी ते 8 जानेवारीच्या दरम्यान सेकंड फेजमध्ये साधारणतः 42 व्यवसायाची परीक्षा घेण्याचं निश्चित झालेलं आहे. त्याचबरोबर फेज थर्ड किंवा तिसऱ्या फेजमध्ये एकूण 27 व्यवसायाची परीक्षा घेण्याचं DGTने निश्चित केलेलं आहे. आणि एकूण सदर ही जी परीक्षा जी आहे ह्या परीक्षामध्ये थिअरी या ठिकाणी दिले बघा. थिअरी, वर्कशॉप, कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयाचं ऑनलाईन परीक्षा 28 डिसेंबर, 4 जानेवारी आणि 11 जानेवारी 2021 असं निश्चित केलेलं आहे. पहिल्या फेजमध्ये 12 व्यवसायाची परीक्षा, दुसऱ्या फेजमध्ये 42 व्यवसायाची परीक्षा आणि तिसऱ्या फेजमध्ये 27 व्यवसायांची परीक्षा घेण्याचं DGT कडून निश्चित झालेलं आहे. त्याचबरोबर एकूण 24 लाख ट्रेनीज या परीक्षेला बसणार आहेत असंही म्हटलेलं आहे. आणि कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे, लॉकडाऊनमुळे ही परीक्षा लांबली गेली आणि इंजिनिअरिंग, ड्रॉइंग आणि प्रॅक्टिकलची परीक्षा 23 नोव्हेंबरला घेण्यात आलेली आहे, काही राज्य वगळता. त्यानंतर मित्रांनो, अतिशय एक महत्त्वाची बाब या ठिकाणी दिलेली आहे. जे विद्यार्थी 2019-20 मध्ये ज्युनियरला होते, 2 वर्ष व्यवसायाच्या पहिल्या वर्षाला होते आणि आता ते दुसऱ्या वर्षामध्ये परीक्षा न देता प्रोमोट त्यांना करण्यात आलेलं आहे. परंतु सदर हे प्रोमोट हे तात्पुरत्या स्वरूपाचंच आहे आणि याबाबतचं यात म्हटलेलं आहे टू बी कन्सिडर्ड ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन. म्हणजे दुसरी ह्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे असं यात म्हटलेलं आहे आणि याबाबत DGT कडून कळवण्यात येणार आहे असंही नमूद केलेलं आहे. मित्रांनो, म्हणजे जे ज्युनियरला होते यावर्षी सिनियरला आहेत त्यांच्यासाठी परीक्षा होणार आहे, याबाबत काही शंका असणार नाही. त्याबरोबर आता 4 जानेवारी 2021 मध्ये सेकंड फेज करिताची परीक्षा होणार आहे. ते कोणत्या व्यवसाय करिता होणार आहे ते या ठिकाणी एक स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे. याच्यामध्ये 42 व्यवसाय दिले गेलेत. या ठिकाणी स्लॉट ए म्हटलेलं बघा. या ठिकाणी डेट दाखवलेले आहेत, डेट आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये डेट दाखवलेला आहे. 4 जानेवारीला साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6 व्यवसाय करिता परीक्षा होणार आहे. त्याच्यानंतर 5 जानेवारीला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे एकूण 8 तारखेपर्यंत
4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी आपण व्यवसाय बघू शकताय, त्याचं नोंद करू शकताय किंवा नंतरही तुम्ही बघू शकताय. 8 तारखेपर्यंत सदर ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि एकूण व्यवसाय आहेत 42. सदर 42 व्यवसायाची परीक्षा 4 जानेवारी ते 8 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. त्यानंतर 11 जानेवारी त्यानंतर मित्रांनो 11 जानेवारीची जी थर्ड पेजची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं देखील वेळापत्रक आपल्या समोर या ठिकाणी मी दाखवणार आहे. 11 बघा या ठिकाणी शेड्यूल केलेलं आहे. ब्रीफ नोट ऑन CBT एक्झामिनेशन शेड्यूल्ड फ्रॉम 11 जानेवारी 2021 ऑनवर्ड्स म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये थर्ड फेज ऑफ ऑल इंडिया ट्रेड टेस्ट CBT एक्झाम्स is scheduled from 11 January 2021 onwards, in which 27 trades have been identified. The trade details are given below. म्हणजे तिसऱ्या फेजमध्ये आपल्या देशातील एकूण 27 जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाची परीक्षा घेण्याचं ठरवलेलं आहे. ती लिस्ट समोर आपल्या आहे. एकूण 27 व्यवसाय आहेत आपल्या समोर, मी या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय. तुम्ही नंतरही हे पूर्ण पाहू शकताय. असे एकूण 27 व्यवसाय आहेत. आपापल्या ट्रेड किंवा आपली संस्था त्या संस्थेनुसार आपल्याला ट्रेड करतील. एकूण 27 ट्रेड दिलेले आहेत. सदर वेळापत्रक तुम्ही पाहू शकताय. नंतर याचं तुम्ही नोंद देखील करू शकताय. सदर वेळापत्रक आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गाईडलाईन्स, जनरल गाईडलाईन्स टू कॅन्डिडेट्स फॉर ऑल इंडिया ट्रेड टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हटलेलं आहे. आता ह्याचं गाईडलाईन्समध्ये काय दाखवले पाहूया आपण. गाईडलाईन्स देखील आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. द टेस्ट कन्सिस्ट्स ऑफ 80 क्वेश्चन्स फॉर इंजिनिअरिंग ट्रेड्स. इंजिनिअरिंग ट्रेडसाठी 80 प्रश्न असणार आहेत आणि 60 क्वेश्चन्स फॉर नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार आहेत. या ठिकाणी टेबल दिलेलं आहे. टेबलमध्ये तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी ट्रेड म्हटलेलं आहे. तर इंजिनिअरिंग ट्रेड्स नंबर ऑफ क्वेश्चन्स म्हटलेलं आहे 80. तर आता इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये 3 विषय आहेत. एक थिअरी आहे, 40 प्रश्न थिअरीला आहेत, 20 प्रश्न एम्प्लॉयी स्किल आहेत आणि अधिक 20 प्रश्न वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्सला आहेत. असं एकूण 80 प्रश्न 3 विषयामध्ये डिवाइड केलेला आहे. आणि याच्याकरिता 3 तासाची वेळ दिलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, नॉन इंजिनिअरिंग व्यवसाय आहेत त्याच्यासाठी 60 प्रश्न आहेत, 60 क्वेश्चन्स. त्याच्या 60 क्वेश्चन्समध्ये 40 क्वेश्चन्स थिअरीला असणार आहेत आणि 20 क्वेश्चन्स हे एम्प्लॉयी स्किल असणार आहेत. आणि याचं एकूण वेळ त्यांनी दिलेला आहे 2 तास 15 मिनिट, म्हणजे 2.25 तासाचा वेळ या नॉन इंजिनिअरिंग व्यवसायाच्या परीक्षेकरिता या ठिकाणी दिलेला आहे. बघा हे आपण पाहू शकताय, नोंद करू शकताय. त्यानंतर ड्युरेशन ऑफ द टेस्ट. आता हेच तुम्हाला मी सांगितलेलं 3 तासामध्ये 80 प्रश्न इंजिनिअरिंग ट्रेडसाठी आणि 60 प्रश्न हे नॉन इंजिनिअरिंग व्यवसाय करत असणार आहे. वेळ 2.25 तास. आणि याच्यामध्ये म्हटलं यू कॅन लॉग इन बाय एंटरिंग ईमेल ID अँड पासवर्ड. तुम्हाला एक्झाम सुरू होण्या अगोदर ईमेल आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे आणि लॉग इन करणं गरजेचं आहे. सदर ठिकाणी द पासवर्ड फॉर द कॅन्डिडेट विल बी अनाउन्स्ड बाय द इन्व्हिजिलेटर. म्हणजे तिथले जे पर्यवेक्षक असणार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला पासवर्ड मिळेल आणि ईमेल ID तुम्हाला टाकावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही वन्स यू लॉग्ड इन
प्लीज गो थ्रू द इन्स्ट्रक्शन्स पॉइंट वाईज. त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स वाचायला मिळतील आणि ते इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचायचं आहे आणि त्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे फॉलो करायचं आपल्याला मित्रांनो. त्यानंतर आफ्टर गोईंग थ्रू द इन्स्ट्रक्शन्स चेक युअर प्रोफाईल डिटेल्स. तुम्ही प्रोफाईल चेक करू शकताय, त्याचे सब्जेक्ट चेक करू शकता, इंटर युअर एक्झामिनेशन पास कोड, परीक्षेचं पास कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. अँड चेक मार्क द डिक्लेरेशन अँड प्रोसीड बाय प्रेसिंग स्टार्ट एक्झाम. सगळी माहिती भरल्यानंतर तुम्ही वाचून झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट एक्झाम हे बटन आहे ते बटन तुम्ही दाबायचं आहे. द क्वेश्चन्स अँड आन्सर ऑप्शन्स विल बी डिस्प्लेड इन इंग्लिश अँड इन हिंदी लँग्वेज. म्हणजे प्रश्न तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर वन्स यू कन्फर्म देन यू विल एंटर इन टू टेस्ट स्क्रीन. तुमचं सगळं वरचं कन्फर्म झाल्यानंतर तुम्ही टेस्ट स्क्रीनवरती यू विल फाइंड ऑन द टॉप युअर नेम. तुमचं नाव, तुमचं प्रोफाईल डिटेल्स तुम्हाला आणि तुमचा फोटो देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे सगळं खात्री झाल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. इन द सेंटर ऑफ द टेस्ट स्क्रीन यू विल फाइंड द क्वेश्चन्स अलॉंग विथ 4 ऑप्शन्स. त्या स्क्रीनवरती तुम्हाला तुमचा प्रश्न शोधायचा आणि त्यासोबत 4 ऑप्शन्स देखील असणार आहेत. ऑन द टॉप ऑफ द टेस्ट स्क्रीन यू विल सी द क्वेश्चन्स पॅलेट. इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी प्लीज इन्फॉर्म द इन्व्हिजिलेटर. जर ह्यात काय अडचण आली असेल, यात काय त्रुटी वाटत असेल तर तुम्ही लगेच तिथल्या परीक्षकाला हे निदर्शनास आणून द्यायचं आहे मित्रांनो. त्यात म्हटलं द क्वेश्चन्स विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन वन ॲट अ टाइम विथ देअर रिस्पेक्टिव्ह 4 ऑप्शन्स. हा प्रश्न एकदाच तुम्हाला एकच प्रश्न त्या स्क्रीनवरती दिसणार आहे आणि त्यासोबत 4 ऑप्शन्स असणार आहेत. जसं की केबीसी मध्ये क्वेश्चन आणि 4 ऑप्शन दाखवतात त्याच पद्धतीने त्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. ईच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाला म्हणजे प्रत्येक करेक्ट प्रश्न उत्तराला 2 मार्क्स मिळणार आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर यू आर नॉट अलाउड टू कॅरी मोबाईल फोन्स ऑर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. परीक्षा हॉलमध्ये, परीक्षा कक्षामध्ये तुम्हाला मोबाईल किंवा कुठलाही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अलाउड नाही. इफ यू आर फाउंड कॉपीइंग हेल्पिंग अदर्स यू विल बी डिस्क्वालिफाईड फॉर एक्झाम. जर तुम्ही कॉपी करत असताना किंवा दुसऱ्याला मदत करत असताना दिसलात तर तुम्हाला परीक्षा हॉलमधून बाहेर काढलं जाईल किंवा परीक्षापासून तुम्हाला परावर्त केलं जाईल. तर स्मोकिंग एटेबल्स अँड वॉटर बॉटल्स आर नॉट अलाउड इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. म्हणजे धूम्रपान करणे किंवा खाण्याचे पदार्थ घेऊन जाणे किंवा पाणी बॉटल घेऊन जाणे हे परीक्षा हॉलमध्ये अलाउड नाही आहे, याचं नोंद घ्यावी. आणि रेडिओ बटन इज प्रोव्हाइडेड अगेन्स्ट ईच आन्सर ऑप्शन फॉर अ क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनसाठी ते रेडिओ बटन दिलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला क्लिक करण्यासाठी वापर करायचा आहे. त्याचबरोबर व्हॉट इज द कलर ऑफ कंपाऊंड वॉल्स एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. तर हे असं 4 ऑप्शन्स येतील. त्या 4 ऑप्शन मधला एक ऑप्शन आपल्याला चूज करायचा किंवा निवडायचा आहे. टू आन्सर अ क्वेश्चन क्लिक ऑन द बटन अगेन्स्ट द चूजन ऑप्शन अमंग द गिवन 4 ऑप्शन्स. यातनं एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचं किंवा निवडायचं आहे. टू चेंज युअर चूजन आन्सर क्लिक ऑन द बटन ऑफ अनदर ऑप्शन. तुम्हाला याच्यात काय बदल करायचा असेल तुम्ही निवडलेल्या उत्तरामध्ये तर त्या ठिकाणी तशी सोय क्लिकच्या द्वारे केलेली आहे. टू सेव्ह युअर आन्सर यू मस्ट क्लिक ऑन नेक्स्ट बटन. पहिलं प्रश्नाचं उत्तर तुम्ही चूज केलं असेल तर ते सेव्ह करण्यासाठी नेक्स्ट बटन दाबल्याशिवाय ते सेव्ह होत नाही. तर तुम्ही काय करायचं, नेक्स्ट बटन दाबायचं आहे. या ठिकाणी दिलं बघा असं नेक्स्ट बटन, हे तुम्ही दाबल्यानंतर टू गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट बटन दाबल्यानंतर तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सेव्ह करून दुसऱ्या प्रश्नाला पुढे तुम्ही अटेंड करण्यासाठी जाऊ शकताय. द मार्कड फॉर रिव्ह्यू स्टेटस फॉर अ क्वेश्चन सिम्पली इंडिकेट्स दॅट यू वुड लाईक टू लुक ॲट दॅट क्वेश्चन अगेन. ते तुम्ही परत बघू शकताय. इफ अ क्वेश्चन इज आन्सर्ड अँड मार्कड फॉर रिव्ह्यू युअर आन्सर फॉर दॅट क्वेश्चन विल बी कन्सिडर्ड इन द इव्हॅल्युएशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे
गाईडलाईन्स आहेत आणि या ठिकाणी फ्लॅग क्वेश्चन आयकॉन देखील म्हटलेलं आहे. असं फ्लॅग क्वेश्चन आयकॉन असेल त्याला क्लिक केल्यानंतर टू मार्क क्वेश्चन टू अटेम्प्ट रिव्ह्यू लेटर असं तुम्ही मार्क केलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परत चेंज करू शकताय किंवा परत त्याला रिव्ह्यू करू शकताय. परंतु तुम्ही अशा फ्लॅग क्वेश्चनवरती क्लिक केल्यानंतर तर क्वेश्चन पॅलेट displayed on the top of the test screen will show the status of each question using one of the following symbols. हे खाली सिम्बॉल्स दिलेत. हे सिम्बॉल्सचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न त्या ठिकाणी बघू शकता. आता इथे एक म्हटलेलं बघा, क्वेश्चन्स नॉट व्ह्यूड नॉट आन्सर्ड. तुम्ही क्वेश्चन पाहिलं पण नाही आणि याचं उत्तर पण दिलेलं नाही असं व्हाईटमध्ये येईल ते. आणि ग्रीन आलं तर क्वेश्चन्स अटेम्प्टेड, तुम्ही क्वेश्चन्सचं उत्तर तुम्ही सबमिट केलेलं किंवा दिलेलं आहे. आणि असं येलो आलं की क्वेश्चन्स फ्लॅग्ड म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही परत रिव्ह्यू करू शकताय. आणि ब्ल्यू म्हटल्यानंतर क्वेश्चन्स आन्सर्ड अँड मार्क्ड फॉर रिव्ह्यू, परत रिव्ह्यू करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही मार्क केलेला आहे, म्हणजे यात बदल करता तुम्हाला येऊ शकतं. द काउंटडाऊन टाइमर या ठिकाणी दिलेला आहे. तुमची एक्झाम सुरू झाल्यापासून 3 तासाचं काउंटडाऊन असणार आहे आणि शेवटचा 0 येईपर्यंत तुम्हाला तुमची परीक्षा देता येणार आहे. आणि 0 आलं की तुमची परीक्षा आपोआप संपते, त्या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं. क्वेश्चन्स पॅलेट ऑन द टॉप ऑफ द स्क्रीन इज मेंट फॉर रँडमली चूजिंग टू क्वेश्चन फॉर आन्सरिंग, म्हणजे या स्क्रीनवरती दिलेलं आहे की रँडमली चूजिंग टू क्वेश्चन फॉर आन्सरिंग म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला परत उत्तर देता येऊ शकतं. क्लिक ऑन द क्वेश्चन नंबर इन द क्वेश्चन पॅलेट टू गो टू द क्वेश्चन डायरेक्टली. तो क्वेश्चन नंबरवरती तुम्ही क्लिक केला किंवा क्वेश्चन नंबर तुम्ही चूज केला की डायरेक्टली त्या क्वेश्चनला तुम्ही जाऊ शकताय. उदाहरणार्थ खाली या ठिकाणी दिलेलं आहे, या ठिकाणी दिलं बघा. तुम्ही आता 3 नंबरवरती क्लिक केलं की 3 नंबरचं क्वेश्चन ओपन होऊ शकतं. 5 नंबरवरती क्लिक केलं 5 नंबरचं क्वेश्चन डायरेक्टली ओपन होऊ शकतं, त्याला तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. द अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स विल बी कन्सिडर्ड ॲज 0 मार्क्स इन द इव्हॅल्युएशन. जेव्हा फायनल इव्हॅल्युएशन होतं तेव्हा जे तुम्ही अटेम्प्ट केलंय ते कन्सिडर केलं जातं आणि जे अटेम्प्ट केलेलं नाही त्याला 0 मार्क्स दिलं जातं. अशा पद्धतीने ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. त्यानंतर यू कॅन व्हिजिट टू एनी क्वेश्चन एनी टाइम ड्युरिंग द टेस्ट ॲज पर युअर कन्व्हिनियन्स ओनली ड्युरिंग द टाइम स्टिप्युलेटेड. या ठिकाणी खाली जे स्ट्रिप दाखवलेले आहे याच्यामध्ये क्वेश्चन्स नंबर दिलेले आहेत. कोणत्याही वेळी ह्या 3 तासामध्ये तुम्ही कोणत्याही वेळी कोणताही प्रश्न सोडवू शकता, त्याला काही बंधन नाहीये. यू विल बी इंटिमेटेड व्हेन रिमेनिंग टाइम इज 5 मिनिट्स. शेवटचे 5 मिनिट राहिल्यानंतर तुम्हाला इंटिमेट केलं जाईल आणि शेवटचे 2 मिनिट राहिल्यानंतर तुम्हाला परत इंटिमेट केलं जाईल आणि 2 मिनिटांनंतर तुमची परीक्षा संपेल. क्लिकिंग ऑन रिव्ह्यू अँड सबमिट बटन विल सबमिट द एंटायर टेस्ट. रिव्ह्यू तुमचा झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला रिव्ह्यूसाठी क्लिक करून रिव्ह्यूचं जे काही तुम्ही ठेवलेलं होतं ते रिव्ह्यू पूर्ण करायचा. यू विल नॉट बी एबल टू रिव्हिजिट द टेस्ट अगेन. तुम्हाला एकदा तुमचा वेळ संपल्यानंतर परत तुम्हाला हे ओपन होणार नाही, परत टेस्ट देता येणार नाही. म्हणून हे सबमिट करण्या अगोदर रिव्ह्यू तुम्ही पाहिला पाहिजे. द टेस्ट विल ऑटो सबमिट वन्स द टेस्ट ड्युरेशन इज कम्प्लिटेड. आणि तुमचं 3 तास तुमचा वेळ संपला, शेवटचं 0 टायमिंग राहिलं की तुमचं ऑटोमॅटिकली सगळं सेव्ह होऊन जाऊ शकतं आणि परत तुम्हाला पाहता येणार नाही. रिव्ह्यू अँड सबमिट बटन. शेवटी रिव्ह्यू आणि सबमिट टू सबमिट आन्सर्स आफ्टर कम्प्लिटिंग द टेस्ट. आणि टेस्ट संपल्यानंतर तुम्ही रिव्ह्यू अँड सबमिट या बटनवरती क्लिक केलं की तुमचं सगळे उत्तर सेव्ह होतात आणि परीक्षा तुमची संपते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेला जात असताना प्रत्येकाने कोविड-19 संदर्भातले जे गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स तुम्हाला तंतोतंत पाळाव्या लागणार आहेत. या बाबतीत कुणीही गाफील राहून चालणार नाही. त्याचबरोबर या परीक्षेकरिता मित्रांनो 376 रुपये सीबीटी परीक्षेकरिता तुम्हाला भरावे लागणार आहेत. 376 रुपये विद्यार्थ्यांनी स्वतःचं लॉग इन करून
नेहमीच जी लिंक येणार आहे 3 तारखे म्हणजे परवापर्यंत ही लिंक येऊ शकते आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्हाला सदर परीक्षा फी तुम्हाला भरता येणार आहे आणि परीक्षा फी ती असणार आहे 376 रुपये आणि आपण ऑलरेडी 550 रुपये भरलेले आहेत आणि त्या 550 रुपयेमधनंच मला वाटतंय 376 रुपये तुम्हाला या ऑनलाईन परीक्षेकरिता भरायला ते परत तुम्हाला मिळणार आहेत किंवा तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि तुम्ही परीक्षा फी भरल्याशिवाय तुम्हाला हॉल तिकीट मिळणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एक मिनिट हे वेळापत्रक तुम्ही पाहू शकताय. मेजर ऍक्टिव्हिटी टू बी कंडक्टेड ऍक्शन बाय टाइम लाईन्स आणि डेट असं म्हटलेलं आहे. आता तुमची परीक्षा बघा या ठिकाणी 11 जानेवारी 2021 ला ही परीक्षा आहे. ह्या परीक्षाच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे. ही हॉल तिकीट मिळण्याची प्रोसेस 7 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान आहे मित्रांनो. या ठिकाणी दिसतं आपल्याला हॉल तिकीट मिळण्याचं प्रोसेस 7 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान होणार आहे. त्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे कलेक्शन ऑफ सीबीटी एक्झामिनेशन फीज फ्रॉम कॅन्डिडेट्स. ह्या उमेदवाराकडनं परीक्षा फी कंडक्ट केली म्हणजे कलेक्शन होणार आहे. ते कधी होणार आहे 3 जानेवारी टू 6 जानेवारी. 3 जानेवारी ते 6 जानेवारीच्या दरम्यान विद्यार्थ्यांनी 376 रुपये फी भरायची आहे आणि ते कुठं भरायची ते देखील दिलेलं बघा. डेव्हलपमेंट ऑफ मेकॅनिझम फॉर ट्रेनी फी निमी हे तयार करणार आहे. हे 3 तारखेला आपल्याला कळेल कसं ती फी भरायची. तर विद्यार्थ्यांकडे ईमेल आयडी असलं पाहिजे, त्यांचा मोबाईल नंबर असला पाहिजे आणि हे 376 रुपये कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी भरावायचे आहेत. त्यानंतर कंडक्टिंग मॉक टेस्ट म्हटलेलं बघा. या ठिकाणी मॉक टेस्ट देखील असणार आहे. मॉक टेस्ट देण्याची तुम्हाला 3 जानेवारी ते 10 जानेवारीच्या दरम्यान मॉक टेस्ट देता येऊ शकतं. विद्यार्थ्यांनी जरूर मॉक टेस्ट देऊन आपल्या परीक्षेची तयारी करावी. तर अशा पद्धतीने वेळापत्रक या ठिकाणी दिलेलं आहे. या वेळापत्रकाचं तंतोतंत आपण पालन करून आपण आपल्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हावं असं डीजीटीही म्हणतं. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाकडूनही आवाहन केलं जातं की विद्यार्थ्यांनी याचं प्रॅक्टिस करून व्यवस्थित परीक्षा देऊन चांगले गुण मिळवून चांगल्या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहावं असंही शासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण परीक्षेला सामोरं आपल्याला जाता येऊ शकतं आणि या परीक्षेचं कोणत्याही प्रकारे दडपण न घेता ही परीक्षा आपल्याला द्यावयाची आहे. खूप सोपी पद्धत आहे. ज्या ठिकाणी 2 दिवस लागणार होते त्या ठिकाणी फक्त 3 तासात परीक्षा होणार आहे मित्रांनो. एक थेअरी वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल असेल तर 3 तास लागणार आहे आणि थेअरी आणि फक्त एम्प्लॉयबिलिटी स्किल असेल तर 2.25 तासांमध्ये तुमची परीक्षा संपणार आहे. परीक्षा केंद्र तुमच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर त्याच्यावरती सेंटर देखील तुम्हाला कळणार आहे. कोणत्या सेंटरवरती म्हणजे कोणता सेंटर आपल्याला देण्यात आलेला आहे हे देखील आपल्याला कळणार आहे आणि त्या सेंटरवरती तुम्हाला दिलेल्या वेळेच्या आतमध्ये बिफोर टाइम त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. नो हरी नो वरी याप्रमाणे आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. व्यवस्थित परीक्षा द्यायची, कोणत्याही प्रकारचं दडपण घ्यायचं नाही. मित्रांनो या परीक्षेकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही इतरांना पाठवा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.